लाडक्या बहिणींनो, ई-के.वाय.सी अशा प्रकारे करून घ्या. पती वडील नसतील तरीही तुम्हाला ई-के.वाय.सी करता येईल. नवीन ऑप्शन आलेला आहे. लास्ट तारीखसुद्धा जवळ आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी परत चालू झालेली आहे आणि अगदी 2 मिनिटांमध्ये ई-के.वाय.सी होत आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. ई-के.वाय.सी फक्त 2 मिनिटांमध्ये नवीन ऑप्शन आलेला आहे. चला मोबाईलच्या स्क्रीनवरती व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मोबाईलच्या क्रोमोमध्ये माझी लाडकी बहीण gov.in किंवा लाडकी बहीण महाराष्ट्र.gov अशा साईटवरती आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशी साईट सर्च केल्यानंतर डिस्प्लेवरती एक अशा प्रकारचं साईट ओपन होऊन जाईल. इथे तुम्ही पाहू शकतात येलो बॉक्समध्ये ई-के.वाय.सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना काही संभ्रम झाला असेल तर परत एकदा तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, बऱ्याचशा मित्रांचे प्रश्नामध्ये जे 2 प्रश्न विचारले होते त्यामध्ये प्रॉब्लेम आलता. काहींनी हो केलं तर काहींनी नाही केलं तर. चला तर आज सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. येथे क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन जाईल. असा ओपन झाल्यानंतर लाभार्थ्याचं इथे तुम्हाला आधार कार्ड सुरुवातीला टाकायचं आहे. लाडक्या बहिणींचं आधार कार्ड इथे टाकून घ्यायचं आहे आणि कॅप्चर जशाच तसा टाकून इथे तुम्हाला मी सहमत आहे अशा या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. OTP पाठवा. लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP सेंड होईल. तो OTP तुमच्या स्क्रीनवरती टाकून सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती तुम्ही जसं क्लिक कराल की तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवरती एक असा इंटरफेस ओपन होऊन जाईल. मित्रांनो, OTP येण्यासाठी तुम्हाला इथे टाईम विचारत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला विचारत आहे विवाहित अविवाहित. हा ऑप्शन नवीन आलेला आहे. जर तुमचा विवाह झालेला असेल तर विवाहित करा. जर विवाह झालेला नसेल, लग्न झालेलं नसेल तर अविवाहित यावरती क्लिक करा. या दोन्हीपैकी एक ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन जाईल. हा ऑप्शन नवीन आलेला आहे, त्यामुळं व्यवस्थित व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवरती पती हयात आहे, पतीचं निधन झालं आहे आणि घटस्फोटी महिला म्हणजे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. यापैकी तुम्ही ज्या